इतक्या वर्षानंतर किती जग बदललंय. पण त्याही वेळेला तुझ्याकडे बघताना बाकीचे कोणी बघतायत, मग कोणाचं लक्ष आहे, कोण प्रेमात पडलाय, आणि मग तिथली दादागिरी. मग मला असं वाटतं अरुण ती दादागिरी करायचं. दादागिरी करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे तिच्याकडे कोणी बघायचं नाही, बोलायचं नाही वगैरे, किंवा कोणी बोलताना दिसलं तर मग ते टॅपिंग करायचं आणि मग ग्रुप करून त्याला बाजूला कसं करता येईल ते करायचं. तो एवढ्यावरून नाही करून थांबायचं नाही एवढं करून. मग त्याची गँग होती मित्रांची, तर त्यांना मारायचा, धमकी द्यायचा, खबरदार परत या मुलीकडे बघितलं तर. बरं झालं मी वाचलो. म्हणजे त्यावेळेला जमाना बदलत राहतो, त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो. पण तरी देखील आज आपण इतक्या घट्ट असल्यासारखे बोलतो हो. तर त्यावेळेला एक शब्दही बोलायचो नाही. ते किती होतं ना. मला ना खूप एल्डरली लोकांचं प्रेम मिळत गेलं. आज माझे पांढरे केस झालेले आहेत, पण मला त्यांची आठवण येते. याचं कारण असं की त्या शिक्षकांनी आपल्याला घडवलंय, वेगळ्या पद्धतीने आपल्यावर संस्कार केले. बुकिश संस्कार नाहीयेत, त्याच्या पलीकडचे संस्कार आहेत. नमस्कार मंडळी, अमृता फिल्मच्या 1 on 1 मध्ये आज एक विशेष अतिथी आलेले आहेत. आता आलेले आहेत असं मी म्हणते, खरं म्हणजे तो माझा कॉलेजचा मित्र आहे. कॉलेजमध्ये आम्ही एका वर्गात होतो. आज तो खूप मोठा कलाकार झालाय, तर त्याला आपण भेटणार आहोत. प्रमोद पवार. नमस्कार प्रमोद, किती वर्षांनी आपण भेटलोय. आता खूपच भेटतोय, पण कॉलेज नंतर खूप वर्षांनंतर भेटतो. हो, 40 वर्ष होऊन गेली. हो हो. तर मला आठवतंय आपण दूरदर्शनवरती 40 वर्षांनंतर भेटलो होतो. तर तुला आठवतंय का आपण पहिल्यांदा कधी भेटलो? त्यानंतर कॉलेज नंतर मी फक्त दूरदर्शनवर तुला बघायचो आणि ही मुलगी आपल्या वर्गात होती. आपण त्यावेळेला बोलायचो किंवा कॉलेजचे त्यावेळेचे जे दिवस होते त्याप्रमाणे. पण ही एवढी मोठी झाली आहे वगैरे वगैरे असं सारखं वाटायचं. कधी भेटणं होईल, कधी बोलणं होईल, की आपण एकत्र होतो हे सांगण्याची एक अजिजी होती माझ्या मनामध्ये. एक सुंदर मुलगी आपल्या वर्गात होती. आज ती नुसतंच सुंदर नाहीये, तर ती MSc झाली, नंतर न्यूज रीडर झाली आणि LLB झाली. एवढं सगळं केल्यानंतर आपण काय आहोत हे सांगायला हवं. आणि आपण एका वर्गात होतो. ती बॅच कोणती होती, कशी होती? 73 ची बॅच होती. असं सारखं वाटायचं की आपल्या बरोबरची सगळी मंडळी आज एका वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलेली आहेत. पण मग अमृता राव नावाची मुलगी आपल्या वर्गात होती आणि ती आज न्यूज रीडर आहे. तर त्याचा अभिमानही वाटणं आणि तिला हे सांगणं की मी तुझ्या वर्गात होतो. आणि त्या काळी न्यूज रीडर म्हणजे असं खूप काही मोठं असं वाटायचं. अगदी. आता हजारो चॅनल झालेत, हजारो न्यूज रीडर्स आहेत, पण त्यावेळी मला असं वाटतं की दूरदर्शनचं एकच चॅनल होतं आणि आम्ही 6-7 न्यूज रीडर्स होतो. करेक्ट. म्हणजे आपण ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो ना, तर त्यावेळेला स्मिता पाटील न्यूज रीडर होती, भक्ती बर्वीन न्यूज रीडर होती आणि ती आपल्या कॉलेजमध्ये ज्योत्स्ना किरपेकर वगैरे. तर हे तुम्हाला त्यावेळेचं स्टार वलय होतं हे नंतरचं. ते कारण दिवसातून फक्त 4 तास लागायचा टीव्ही. त्याच्यानंतर मग वेळा वाढत गेल्या आणि तू आलीस त्यावेळेला तर मग 24 तास सुरू झालेलं होतं. नाही, 24 तास नव्हतं, 10 वाजेपर्यंतच होतं. नंतर हळूहळू वाढत गेलं. पण ती स्टार व्हॅल्यू जी आहे ना, ती तुम्हाला मिळाली. आम्ही कितीही कामं केली तरी आम्हाला स्टार व्हॅल्यू मिळत नव्हती, कारण हे सर्व दूर पोहोचत होतं. आणि मग आपल्या महाविद्यालयात नुसतं नव्हे तर आपल्या वर्गातली मुलगी, आणि ही इतकी छान मुलगी आपल्या बरोबर होती हे तिला मला सांगायला हवंय असं सारखं वाटायचं. मग आपण ज्या वेळेला एका मीटिंगला भेटलो होतो. मीटिंग नाही, मला वाटतं ते दूरदर्शनचं सिरियल सँक्शन करण्याची कमिटी होती आपल्या 7-8 जणांची. त्याच्यात तूही होतास आणि मीही होते आणि आपण अहो जाओ अगदी बोलत होतो सुरुवातीला. मग सडनली तुम्हाला एकदा आपण जेवायला बसलो, लंच टाइम बसायचा, जेवण असायचं आपल्याला. तर तू विचारलंस की तुम्ही रुपारेल कॉलेजमध्ये होतात का? हो. म्हणजे मला बोलायचं निमित्त हवं होतं, मग म्हणून अहो जाओ. कारण अगदीच लगेच काय ग तू कुठे होतीस वगैरे असं बोलूच शकत नाही. मी काय नाना पाटेकर नाही. नाना पाटेकर म्हणजे लगेच असं हे असतं ना त्याचं, तो मोकळा असतो. तसं मला मोकळं व्हायला वेळ लागतो. मी म्हणून अहो
तुम्ही रुपारेलमध्ये होतात का वगैरे, मग हळूहळू चंचू प्रवेश होता. पण ते दिवसच वेगळे होते, कॉलेजचे दिवस होते. खरंय. आणि मला आठवतं की मी आधी काही तुला ओळखत नव्हते वर्गात अजिबात नाही. परंतु कॉलेजचं काहीतरी गॅदरिंग का कॉलेज डे काहीतरी होता आणि तू गाणं म्हटलं होतंस आजासनम मधुर हा. चांदणे. आणि तू त्या एका दिवसात अख्खा कॉलेजमध्ये फेमस झाला होता. करेक्ट. मला अजूनही आठवतंय ते की अरे तो बरोबर. मुलगा कोण ग, त्याने काय छान गायलं होतं. आणि तुला मग गंमत लक्षात सांगतो आलं. की म्हणजे त्या दिवशीची आपला कॉलेज डेचा तो ऑर्केस्ट्रा असा रटाळ चाललेला होता आणि काहीच घडतच नव्हतं, कारण मुलांना नाचायचं असतं ना. हो. मग आजासनम माझं ते गाणं झालं. माझ्याबरोबर ती गौरी लोंढे म्हणून होती, हा. ती उत्तम गायिका होती. आणि त्यानंतर मजा यायला लागली. आणि दुसऱ्या दिवशी मी कॉलेजमध्ये आलो, आणखी माझ्या हातात जर्नल होतं आपलं सायन्सचं, आणि एक मुलगी आली. अरे किती छान वाटलं. मग तिने माझं जर्नल घेतलं. म्हटलं एवढा परिणाम होतो सगळ्या गाण्याचा वगैरे. म्हटलं चांगलं आहे. मग ती एक रात्र आपल्याला काय बदलून घेऊ शकते. मग व्हिजन मध्ये माझ्या लक्षात यायला लागलं की आपल्याला असं काहीतरी करायला हवं की लोकांच्या आपण लक्षात राहू. आणि माझं इन्क्लिनेशन जरी सायन्सला होतं तरी आर्ट्सकडे होतं. कलावंत म्हणून घडावं अशी काहीतरी रचना कदाचित झालेली असावी. कारण होतो सायन्सला, पण सगळे आपले वाङ्मय मंडळ किंवा आणखीन त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मी गुंतलेला असायचो. जर तुला आठवत असेल तर आपला रौप्य महोत्सव वगैरे होता नंतर कॉलेजचा, हो. तर त्यावेळेला बोर्ड्स रंगवले जायचे. ते सगळे बोर्ड्स मी रंगवायचो. अरे वा. आणि ते रात्री यायचं संध्याकाळी मी घरून, आणि रात्रभर रंगवायचो. कारण त्यावेळेला ते फ्लेक्स वगैरे काही नव्हते. मग ते बोर्ड अख्खे रंगवायचे. हेमा मालिनीचा कार्यक्रम होता, तिच्यासाठी सुद्धा मी तो बोर्ड रंगवला होता. ते सकाळी त्या गर्दीमध्ये मी जाऊन उभा राहायचो आणि मग अरे काय सुंदर बोर्ड झालाय वगैरे हे ज्यावेळेला लोक म्हणायचे त्यावेळेला मला असं आतून गुदगुल्या व्हायच्या, हे आपण केलेलं. आणि ती कला म्हणून आपण जपत राहावं असं सारखं वाटायचं. ती शेवटी थिएटर आणि मग चित्रपट, दूरदर्शन मालिका, या बेसिकली तुला त्याचीच आवड होती असं मला वाटतं. कारण सायन्स ग्रॅज्युएशन केल्यानंतर तू ह्या क्षेत्राकडे वळालास, तर मुळातच तुला गाणं, स्टेज, अभिनय हे आवडत होतं. मग गाणं इतकं आवडत होतं, एका दिवसात तू कॉलेजमध्ये हिरो झाला होतास त्या गाण्याने. मग गाण्यामध्ये का नाही करिअर केलंस? नाही, कारण कसं होतं माहिती ना, मी ज्या विभागात राहत होतो ना तिथे 10 बाय 12चं घर होतं आमचं. आणि त्या चाळीमधून म्हणजे लोकांनी लावलेले रेडिओ घरी ऐकण्याची सवय झाली. माझ्या घरी रेडिओ सुद्धा नव्हता. पण मग त्याला दोष देण्यात काहीच पॉईंट नव्हता, ती परिस्थितीचा भाव होता. पण मी गाणं शिकायला जाणं वगैरे हे त्यावेळेला माझ्या वडिलांनी असं काही केलेलं नव्हतं. इतकंच नव्हे तर चित्रकला ही माझी आवडती गोष्ट, पण ती करायला सुद्धा वडिलांनी नाही त्याच्यासाठी रंग आणायचे, हे आणायचं, आणि मग त्याच्यासाठी करणार काय वगैरे अशा पद्धतीने त्यांनी सपोर्ट करू शकले नाहीत. कारण आज पालक जेवढे सजग आहे तेवढे त्यावेळेला नव्हते. प्रमोद, त्याची मोठी गोष्ट अशी की आपण 4-4, 5-5 भावंड होतो. बरोबर. आता एक मूल पण जेमतेम नको असतं, कुत्रा पाळतात. मुलं नको. तर त्या कारण एक तर मुलांचा खर्चही खूप असतो, तर 2-3 मुलं त्यांना शक्यच नाही. खर्च असला तरी मला असं सगळ्या गोष्टी ते पाळणं, त्यांना सांभाळणं, ती जबाबदारी नको आहे. खरंय. त्यामुळे ते गोष्ट बघा, आपल्याला कशी 4-4, 5-5 भावंड होती, सगळ्यांचा खर्च आईवडिलांना करणं, आणि तो आनंदाने करायचे. म्हणजे तुम्हाला धाकट देऊन वगैरे सुद्धा ते तुम्हाला घडवायचे ना. पण तू काय करायला पाहिजे आणि काय नको हे ते सांगायचे. म्हणजे भले त्यांना माहित नसेल, पण त्यांचं गायडन्स जो असायचा तो आपली परिस्थिती आणि मग पुढे काय होणार त्या सगळ्या संदर्भातला असायचा. आणि आपल्या वेळेला अजून काय होतं, एक आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स, बस याच्या पलीकडे काही नव्हतं. आज 100 गोष्टी झालेल्या आहेत. सायन्सला गेलात म्हणजे आयदर इंजिनिअरिंगला जा किंवा मेडिकलला जा, नाही तर BSc करा, बस. असे एवढेच पर्याय सगळ्यांच्या समोर होते. याशिवाय मुला मुलींचं वागणं हे पण एक फार, तुला काय डिफरन्स जाणवतो आजची युवा पिढी आणि आपल्या वेळची युवा पिढी? म्हणजे मला असं सारखं वाटायचं बरं का, म्हणजे इथे सांगायला काहीच हरकत नाही, इतकी सुंदर मुलगी आमच्या वर्गात होती आणि हिची आपली मैत्री झाली पाहिजे, आपण बोललो पाहिजे.
असं सारखं वाटायचं, पण ते शक्यही होत नव्हतं, कारण त्यावेळेची समाज रचना किंवा ही इतकंही होतं की कसं बोलायचं आपण, हो आणि काहीतरी निमित्त काढायचं आणि मग जायचं, आणि तर ते होत नव्हतं. आज तसं नाहीये. आज लगेच हाय, आय वॉन्ट टू मीट यू, मला बोलायचं तुझ्याशी, इतक्या सहज जातात. ह्याच्यावर मी पण तुला माझं एक गुपित सांगते. आपल्या वर्गात कोणीतरी एक मुलगा होता, मला त्याचं नावही माहित नाही, पण मला तो मुलगा खूप आवडायचा. बरं. पण मला मी आठवत नव्हतो ना नाही तो. की मला आठवत नाही त्या मुलाशी मी कधीही बोलले नाही. बरं. मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही म्हणजे चौघी आम्ही एकत्र होतो, की आम्हाला माहिती होतं प्रत्येकीला कोणीतरी एक एक आवडायचं. त्याशिवाय की मला एक तो मुलगा आवडायचा, आणि तो मुलगा असा इतका महाग खडूस होता, म्हणजे मी 1 पट खडूस असेल तर 10 पट खडूस. कधी एका मुलीशी बोलायचं नाही. आणि बरं. तुला किस्सा सांगते, आपल्या वर्गात ना ती ही होती जया भोजने, हो. हेमा वगैरे, त्या सगळ्या कबड्डी खेळायच्या. करेक्ट. तर त्यांची कबड्डी match आणि असते ना, खो खो अशी असं काहीतरी होतं, त्या खेळायच्या. आम्ही लेडीज रूम मध्ये बसलो की त्या म्हणायचा, तो मुलगा ना असा हे आहे, एकदम वस्ताद आहे ना, तो साधा आम्हाला प्रोत्साहन द्यायला सुद्धा येत नाही. आणि त्याच्यावर मला येतो ना, एका मुलीकडे बघायचं नाही, एका मुलीशी बोलायचं नाही. आणि मला तो मुलगा आवडायचा, किती चांगला सज्जन मुलगा आहे ना, एका मुलीशी बोलत नाही. म्हणजे त्यावेळची जी पद्धत मी तुला म्हणते, की जो मुलगा मुलीशी बोलत नाही किंवा जी मुलगी मुलांशी बोलत, ते म्हणजे चांगले, हो. असं त्यावेळी होतं. आणि Correct. मला असं वाटतं की आत्ताची जी पिढी आहे ती जर बघितली तर त्यांच्यात मुलगा मुलगी असा काही फरकच नसतो. ते जाऊन डायरेक्ट एकमेकांशी बोलतात. नाही, दुसऱ्या दिवशी खांद्यावर हात असतो. एक्झॅक्टली. आपण हातात हातही मिळवलेला नसतो. हो, अधिक कधीच नाही की हाक म्हणून थांबून कोणाशी क्वचित कधीतरी अगदी काही थोडी ओळख असेल ते हे द्या किंवा कॉफी प्यायला क्वचित गेले असेल तर म्हणजे आता काही पुस्तक ओळख. देताना किंवा हाताला स्पर्श झाला तरी त्यावेळेला असं हो. तुला अंगावर आठवतंय काटा का यायचा. आपण कधी बोललो होतो कॉलेजमध्ये? अजिबात नाही, अजिबात नाही वर्गात बोललेलो. हो हो, खरी पण गोष्ट. माझी इच्छा असायची, हा. म्हणजे तुझं जसं तो पर्टिक्युलर मुलगा जो होता तू म्हणतेस, तर तसं मला असं वाटायचं, कारण मला अजूनही आठवत आहेत बऱ्याच मुली, पण तरी देखील त्यातली लक्षात राहिले, कारण सातत्याने मग दूरदर्शनवर हो, हो. तू दिसत होतीस, म्हणून मग कसं कदाचित असेल. दूरदर्शनवर 24 वर्ष गेली माझी. कसं आहे माहितीये का अमृता, आपण ह्या सगळ्याचं ज्या वेळेला मागे वळून पाहतो त्यावेळेला हे इतक्या वर्षानंतर किती जग बदललंय, पण त्याही वेळेला तुझ्याकडे बघताना बाकीचे कोणी बघतायत, मग कोणाचं लक्ष आहे, कोण प्रेमात पडलाय, आणि मग तिथली दादागिरी. मग मला असं वाटतं अरुण ती दादागिरी करायचा. दादागिरी करायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे तिच्याकडे कोणी बघायचं नाही, बोलायचं नाही वगैरे, किंवा कोणी बोलताना दिसलं तर मग त्या टॅपिंग करायचं, आणि मग ग्रुप करून त्याला बाजूला कसं करता येईल ते करायचं. तो एवढ्यावरून नाही करून थांबायचं नाही एवढं करू. मग त्याची गँग होती मित्रांची, तर त्यांना मारायचा, धमकी द्यायचा, खबरदार परत या मुलीकडे बघितलं तर. बरं झालं मी वाचलो, म्हणजे त्यावेळेला म्हणजे गंमतच होती ती. पण अरुणचं जे काही तुझ्या संदर्भातलं होतं ते 8-10 वर्ष चालू होतं. चालू होतं म्हणजे त्याच्या बाजूने चालू होतं. पण कसं होतं माहिती आहे ना, की म्हणजे असं सातत्य ठेवून त्याने एम ठेवला होता त्याचा, अरुणने, आणि ते त्याने सक्सेसफुली केलं. आणि इट्स गुड इनफ ना, की म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये कमिटमेंट्स, आणि जे मगाशी तू म्हणालीस की भावंड आपली सगळी, त्यांना मोठं करणं आणि त्याच्यातून मग आपण मोठं होणं, ही त्यावेळेची एक शिकवण होती, जे आताच्या मुलांना अजिबात नाहीये. त्यांना सगळं मिळालेलं आहे. म्हणजे त्याने ऑलरेडी 7व्या-8व्या पायरीवर ते उभे आहेत. आपल्याला 0च्या पायरीपासून सुरुवात करायची. खरी गोष्ट आहे. आणि म्हणून मग आत्ताच्या जनरेशनशी आपण काहीही कम्पेअर न करता त्यावेळेचा जो नॉस्टॅल्जिया आहे ना, ज्या आठवणी आहेत, रुपरेल कॉलेज म्हटल्यानंतर अजूनही तो मोकळा परिसर, तिथलं आपलं भेटणं, आणि मुलीच्या बाबतीत सुद्धा प्रिन्सिपल किंवा केअरटेकर सगळे इतके लक्ष ठेवून असायचे, काळजी करायचे की मुलींच्या बाबतीत इथे काही गडबड होणार नाही. तो जमानाच वेगळा होता की मुलींनी मुलांची बोलणं किंवा मुलांनी मुलींची बोलणं हे फार रेअर होतं, फार कमी होतं. की ते आता आपल्याला अगदी सर्रास एकमेकांची बोलताना वगैरे ते दिसत आहेत, आणि बोलण्याच्या पलीकडे गेलेलं आहे सगळं जग. त्यामुळे आपण त्यांना दोष देऊ शकत नाही, कारण जसं
तुम्ही ज्या वेळेला बातम्या द्यायचा ते चॅनलच 10 वाजेपर्यंत असायचं, हो नंतर बंद असायचं. आता हातामध्ये 2-2.5 हजार चॅनल्स आहेत. खरी गोष्ट आहे. त्यांना बघायला भरपूर काही मिळतं. त्यांना प्रेम करायलाही वेळ मिळत नाही, खरं सांगतो. कारण एखाद्या व्यक्तीला अभ्यासावं लागतं, ते अभ्यासाला वेळच देत नाहीत. ते आले, प्रेम केलं, झालं, माझं काम संपलं, अशा पद्धतीने. प्रेम इतकं सोपं नाही आहे ना. आपल्याकडे ते रुजवायला अरुणलाच 8-10 वर्ष लागली. तर ते होत राहतं म्हणजे. पण मला अजूनही ते गोल्डन डेज वाटतात मला कॉलेजमध्ये. मला सुद्धा ते कॉलेजचे दिवस, त्यामुळे आज मला इतका आनंदात आहे. मी सकाळ, अरे वा, आज प्रमोद भेटणार आहे. माझ्या कॉलेजमध्ये आमच्या वर्गात होता तो. म्हणजे त्यावेळेला कधी आपण इतकं बोललो नाही तितकं आता बोलतो. एक्झॅक्टली. नंतर भेटल्यात आता. आणि कोइन्सिडेंटली आपला विषय, आपला सब्जेक्ट आणि ज्या क्षेत्रात काम करतो ते एकच क्षेत्र आहे. एकच. आणि त्यावेळेला असं वाटलेलंच नव्हतं की आपण पुढे जाऊन हे करणार आहोत म्हणून. कारण आपल्याला दिशा देणारे दुसरं कोणीच नव्हतं. आपल्याला आपोआप मिळत गेलेलं. तुझं न्यूज रीडर होणं, माझं दूरदर्शनवर काही काम करणं, कितीतरी डॉक्युमेंटरीजला माझा आवाज असायचा. आणि रुपरेलच्या 50व्या वर्षी ज्या वेळेला मध्ये कार्यक्रम झाला होता ना, तर त्यावेळेला हिरलेकर सर होते, मला आठवत आहे. ते प्रिन्सिपल होते त्यावेळेला. त्याने त्यावेळेला असं म्हटलं होतं की दगड देखील बोलायला लागतो, तो ज्या वेळेला ऐकावासा वाटतो त्यावेळेला तो प्रमोद पवार असतो. पण दूरदर्शन म्हणजे असं त्याने माझं आवाजाच्या ह्याच्यामुळे कौतुक केलं होतं. पण हे कौतुक करणारे शिक्षकही होते, आज प्रेक्षक वर्ग आहे. आपल्याला येवलेकर होते, शिंदे सर होते, आणि बापट, फाटक सर, आणि उदेशी नावाची एक आपल्याला मॅथ्सला जाड भिंगाचा चष्मा होता त्यांचा. पण काय छान दिसायची ती, लांब केस, आठवतं? खरं. आणखी प्रभुदेसाई, त्या मॅडम होत्या, डेमो होत्या आपल्याला. नंतर ती माझी अगदी छान मैत्रीण झाली. आम्ही गाणं शिकायचो एकत्र क्लासमध्ये. तर ते जुन्या आठवणीच्या वेगळ्या आहेत. त्या आपल्याला त्यांच्याबद्दल एवढा आदर आहे आजही. जेव्हा भेटतो तरी त्यांची आठवण काढल्याशिवाय राहवत नाही. म्हणजे मी केवळ इव्हिनिंगचं म्हणजे संध्याकाळचे प्रॅक्टिकल्स असतात आणि नोकरी लवकर पकडली होती मी, कारण घरचं सगळं सांभाळायचं होतं म्हणून. तर ते MD कॉलेज जॉईन केलं होतं मी. पण मी सगळा माझा अड्डा रुपरेल मध्येच असायचं. बरोबर. पण ते वातावरण मला सोडत नव्हतं, तिथली मित्रमंडळी सोडत नव्हती, तिथल्या त्या वातावरणातल्या शिक्षकांनी. म्हणजे येवलेकर सर तर प्रचंड प्रेम करायचे, प्रचंड प्रेम. शिंदे सर आणि येवलेकर सर माझ्या लग्नाला असे आले होते की माझं लग्न एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मी तिला पळवून आणली आणि 9 डिसेंबरला आमचं लग्न होणार होतं. पत्रिका छापलेली होती आणि त्याच्या अगोदरच तिच्या आई वडिलांनी तिला पळवून नेलं. तुला विचारणारच होते तुझ्या लग्नाच्या विषयी, पण विषय आला तर आता सांग, नीट सांग. अगं, नाटक 80 साली व्यावसायिक पहिलं नाटक स्वीकारलं मी, झुंज नावाचं. मला मधुकर तोरडमलांनी बोलावून घेतलं आणि चंद्रलेखा संस्था होती, मोहन वाघ. तिथे ना निलिमा घाडगे, जी माझी आत्ताची बायको आहे ती, तर ती भेटली. मग पहिल्यांदा काही प्रेम वगैरे असं नव्हतं, पण ठीक आहे. आणि ती सायकल चालवायची त्यावेळेला. ती सायकलवरून तालमीला येणं, सायकलवरून ते जरा एक वेगळं वाटायचं. एक मुलगी जरा स्मार्ट होती. म्हणजे आताही ती भयंकर सुंदर दिसते, छान दिसते. आणि ती खो खो प्लेअर होती. हळूहळू असं काहीतरी तालमीमध्ये असं वाटायला लागलं की ही व्यक्ती आपल्या बरोबर असायला हरकत नाही. आणि माझ्या घरचे ऑर्थोडॉक्स असले तरी फॉरवर्ड होते, मदत करायला तयार होते. पण मला असं वाटत होतं की आपल्याला एक मराठा मुलगी असेल आपल्या बरोबर तर आई वडिलांना आनंद मिळेल. आणि मग त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. ते झालं. ठरल्यानंतर ज्या वेळेला पत्रिका छापली मी, आणखीन वाटायला सुरुवात केली. एक दिवस सकाळी फोन आला तिच्या मैत्रिणीचा. त्यावेळेला फक्त फोन होते की प्रॉब्लेम आहे, तू पटकन येऊन मला भेट. म्हटलं ठीक आहे. तिला भेटलो तर तिच्याकडे एवढीशी चिठ्ठी होती तिने दिलेली, सकाळी 5:30 वाजता. म्हटलं का ग, काय झालंय? तर ती म्हणे माझी आजी खूप सिरियस आहे आणि मला आई वडील घेऊन चाललेत, मी तिकडे जाते. म्हणजे सांगली साताऱ्याचं घर आहे त्यांचं तिकडे. म्हटलं ठीक आहे. पण मला ना शंका आली काहीतरी. तिच्याकडून परमिशन होती ना लग्नाला? पहिल्यांदा परमिशन होती, नंतर मग अचानक काहीतरी बदललं
अचानक. हा आणि मग विरोध तिच्या आईने केला. हा तो जरा प्रॉब्लेम होता त्यांचा, आणि तो विरोध झाल्यानंतर तिला पळवून नेलं. तिला हे ट्रेनमध्ये कळल्यानंतर तिने उडी मारण्याचा प्रयत्न केला हो. किंवा आणखीन काही करण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्यांनी सोडलं नाही. आणि मी आपल्या इकडे 9 डिसेंबरला लग्न आहे हो. म्हणून वाट बघत होते. मी सकाळी बाहेर झोपलो होतो, मामा आला, अरे लग्न आहे ना तुझं? नाही, ते तिची आजी वारली त्यामुळे पोस्टपोन झालंय. काही लोकांना कळवलं होतं, आपली मित्रमंडळी असतात सगळी, तर त्यांना कळलेलं होतं. मग शांतीदूत हॉटेल आहे ना हिंदमाताच्या इथे, तिथे रिसेप्शन, लग्न वगैरे सगळं होतं. तर अचानक का आठवलं वेदांना त्यावेळेला, आपण बोलता बोलता शिंदे सर आणि येवलेकर सर आले होते तिथे लग्नाला माझ्या. एवढं प्रेम असायचं त्यावेळेच्या शिक्षकांचं. आणि पत्रिका दिलेली नाही, फक्त कोणीतरी सांगितलं हे प्रमोदचं लग्न आहे, पम्याचं लग्न आहे वगैरे, असं असं करून जे काही आले होते ना, ते 500 लोक आले होते तिथे त्यावेळेला संध्याकाळी. ते 19 डिसेंबरला झालं लग्न. अच्छा, 9चं 19 डिसेंबरला संसार सुरू केला. सगळं आज छान आहे. तू सांगतोयस ना तसं माझ्या लग्नाची स्टोरी पण इतकीच रंजक आहे. सगळेजण जेव्हा ऐकतात ते म्हणतात, अरे तू हे ते सिनेमा तुझ्याविषयी तू काढ. हा, मग मला एक सांग, अरुण तुझ्या मागे लागला होता 8-9 वर्ष, म्हणून म्हटलं की असे 3-4 एपिसोड जातील सांगितलं तर. पण शेवटी ते नाना करते प्यार तुम्ही से हो बैठे असं झालं. ते मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं 8 वर्ष त्याला सांगत नाही, पण तो मी तुझ्याशीच लग्न करणार म्हणून तोही ठाम होता. मी शेवटी कॉलेज बदललं की नको हा मुलगा माझ्याबद्दल सगळ्यांना, त्याने आपल्या सगळ्यांना सांगून ठेवलं होतं मी या मुलीशी लग्न करणार आहे, आमच्या घरून ठरलेलं आहे. अरे बापरे, म्हणजे असे इतके गमतीचे किस्से आहेत आमच्या. आता मी म्हणते गमतीचे, पण तेव्हा खूप रागावली होती, त्याच्याशी बोलतही नव्हते त्यावेळेला. त्यावेळेला नाही, आता असे शिष्ट असं म्हणजे अरे बापरे, या मुलीच्या नादाला लागायचं म्हणजे जरा कठीण आहे असं. सगळे म्हणतात नक्षडी होती, खूप घमेंडी होती, कोण स्वतःला समजायची माहित नाही. सगळे ऐकलेत डायलॉग सगळे असे असे म्हणायचे माझ्याबद्दल, पण असं खरं काही नव्हतं. आणि मी खूप अबोल होते, बोलत नव्हते जास्त. आता नेमकं अशा व्यवसायात आहे की जिथे बोलणंच पुष्कळ होतं, त्यामुळे तो स्वभाव हळूहळू बदलत गेला. पण तरी देखील आपल्या कॉलेजमधल्या दिवसांमध्ये आपण कलावंत होऊ, 4 लोक आपल्याला बघतील आणि मग ते आपली वाहवा करतील, असं कधीही वाटलेलं नव्हतं. कधीच वाटलं नाही. आणि त्यावेळेला मला असं मुलं कॉमेंट्स करायची किंवा कोणी चिठ्ठ्या पाठवायचे, काय बोलायचं, कॉफीला येते, मला खूप राग यायचा. शी हा मुलगा घाणेरडा आहे, ज्याची नजर वाईट आहे असं मनात असेल. आता जेव्हा आठवतं की अरे नाही, त्याला ती मुलगी म्हणून असं आता मनात येतं. परंतु त्याला मला खूप राग यायचा. खूप एखादा मुलगा असं वाटायचं 2 दिवस चांगला आहे जरा, की पुन्हा त्याच मूळ पदावर गाडी यायची. म्हणजे की इतका घाणेरडा मुलगा आहे, त्या मुलाने मला चिठ्ठी पाठवली, म्हणजे अशी एक वृत्ती होत जाते नंतर. मी म्हटलं तो मुलगा आवडायचा, त्याचं एक कारण हे होतं की तो कुठच्याही मुलीशी बोलायचा नाही. वर्गात मला समजायचं सगळी मुलं मागे बाण मारायचे, सगळे प्रकार करायचे, पण त्या मुलाने माझ्याकडे डुंकूनही बघितलं नाही. आपले लेक्चर्स 2 सायन्सला असायचे, तो असा उतरता. आणि मला आठवत आहे की तरी देखील आपल्याला सगळ्यांना ना तो वर्ग, ते प्रॅक्टिकलच्या रूम्स आपल्या सगळ्या, तर त्या सगळ्या वातावरणातून देखील, कारण सायन्स म्हटलं की असे झापड लावून लोक असायचे, मी नव्हतो तसा. म्हणजे तुम्ही सगळेच तसे स्टुडिओस होतात सगळे. माझं तसं नव्हतं. मला सगळं असं जग दिसायचं. मला झाडं दिसायची, मला बिल्डिंग दिसायचे, तिथले रंग दिसायचे. आणि मग मी विचार केला की मला नाही, हे सगळं बदलायला पाहिजे. मग आपल्याला सायन्स, कारण वडिलांना मी डॉक्टर व्हावं असं वाटत होतं, कारण मला फर्स्ट क्लास मिळाला होता वगैरे वगैरे. ती त्यांची अपेक्षा होती. मी पूर्ण नाही करू शकलो ती. हा पण केली एकदा. काय केलं, नाटकामध्ये डॉक्टरची भूमिका केली आणि ती पूर्ण केली होती. पण अशी अपेक्षा ठेवून मुलांनी हे व्हावं, मुलांनी ते व्हावं. आज जसं आपण मुलांना विचारतो तुला काय व्हायचंय, कुठे जायचंय, आपण ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो आणि मुलांना जे करायचंय ते करू देतो आपण. आपल्या वेळेला तसं नव्हतं. हेच करायचं. मार्क्स मिळाले म्हणजे वडील सांगणार तू आर्ट्सला जा, एवढे मिळालेच मग तू कॉमर्सला जा, हे मग तू सायन्सला जा, आणि आपण ऐकायचं होतं. हो,
पण आपलं नुकसान नाही झालं, नाही कधीच. कारण त्यांनी जी काही गाईड केलं होतं त्याप्रमाणे आपण पुढे पुढे जात राहिलो. म्हणून आज ज्या वेळेला इतक्या वर्षानंतर 60 ओलांडण्यानंतर स्वतःच्या आयुष्याकडे बघतो आपण, त्यावेळेला हे तुझं पॉडकास्ट ऐकणारे जे लोक आहेत तर त्यांनाही लक्षात येईल तो इरा काय होता, आपण कशा पद्धतीने एकमेकांशी वागत होतो आणि आजची मुलं कशी वागतात. जमाना बदलत राहतो, त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो, पण तरी देखील आज आपण इतक्या घट्ट असल्यासारखे बोलतो आहोत, तर त्यावेळेला एक शब्दही बोलायचो नाही. किती होतं ना. तुला अजून एक गंमत सांगते, मला कॉलेजमधली आठवते. मंडळी, तुम्ही म्हणाल आज विषय सोडून वेगळंच बोलताय, पण आज इतका माझा जवळचा मित्र आलेला आहे तर मला हे, आणि वर्गातला, त्यामुळे मला हे सगळं बोलल्याशिवाय राहवत नाहीये. तर तुम्हाला ऐकायला नक्कीच मजा आली आठवणी ऐकल्यानंतर. तुला सांगते, मला आठवतं कॉलेजमध्ये असेच 4-5 मैत्रिणी आणि 2-3 मुलं असं आम्ही, आणि मी नेहमी म्हणायचे माझी विल पॉवर ना एवढी स्ट्रॉंग आहे, मी आजही म्हणते माझी विल पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. जे मी असं ठरवते का जे मी एक्सपेक्ट करते ते माझ्या लाईफमध्ये होतच. आणि याचा मी अनेकदा अनुभव घेतलाय. तर तेव्हा मी असंच म्हणायचं, तुम्ही माझ्या मैत्रिणी, अरे माझी विल पॉवर सगळ्यात स्ट्रॉंग आहे. तर आमच्यातला एक मुलगा होता, तो मला ना विल पॉवर काढता येते, कोणाची किती विल मी सांगू शकतो, आपण ट्राय करूया, आपण प्रत्येकाची विल पॉवर किती आहे ते बघूया. तर तो म्हणाला दुसऱ्या मुलाला की चल तुझी विल पॉवर बघूया. कसं करायचं, तर डोळे बंद करायचे आणि 1, 2, 3, 4 असं मोजायचं. जितक्यापर्यंत तुम्ही मोजा, फुल कॉन्सन्ट्रेट करायचं, कशाचाही विचार करायचा नाही. त्याप्रमाणे प्रत्येकाची, कोणाची 97 आली, कोण 110, कोणाची 30 आली, कॉन्सन्ट्रेट. मध्ये कोणीतरी हसतं बिचा, कोणी डिस्टर्ब करायचं नाही. माझ्यावर पाळी आली, मी शांततेने 1, 2, 3, 400, 401, 700, 703. एवढी शांतता आहे, कोणीच काहीच बोलत नाही, सगळे ऐकतायत. आणि असं तर नाही ना की, तर मला थोडीशी अशी हसण्याची खसखस ऐकवली आणि मी 700, 900, 1000 पण एवढी शांत आहे, डोळे बंद करून फुल कॉन्सन्ट्रेट करून लागली सगळी विल पॉवर. आणि नंतर म्हटलं काय कोणतरी हसतंय का जरा, म्हणून डोळे उघडले तर ग्राउंड मध्ये सगळी कॉलेज मधले मुलं मुली गोळा करून तुला बघत होते सगळी, आणि थांबल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मला इतकी लाज वाटल्यासारखी झाली, नंतर चिडले, मला रडू आलं एकदम, हे काय असं केलंय म्हणून. पण आज जेव्हा ते आठवतं तेव्हा मी खूप हसते, जेव्हा कोणीतरी आपापसात बोलतं विल पॉवर हा शब्द आला की मला ती गोष्ट आठवते. पण आपल्याकडे तसंच करायचं. कॅन्टीनच्या त्या झाडाखाली आम्ही बसलो होतो आणि सगळेजण उभं राहून नंतर टाळ्या वाजवायला लागले. आणि घरी येऊन पण ती गंमत सांगितली होती मी असं असं झालंय म्हणून. तुझे काय किस्से असतील तर सांग कॉलेजमध्ये. कॉलेजमधले म्हणजे आता हे आपण ज्या वेळेला होतो ना त्यावेळेला माझं हे सगळं कल्चरल ऍक्टिव्हिटीज हळूहळू माझा चंचू प्रवेश होत होता. म्हणजे आता नावाजलेले जे लोक आहेत त्याच्यात विजय कदम, विजय चव्हाण, धनंजय गोरे, संजय मोने वगैरे, पण ते आपल्या कॉलेजमध्ये होते सगळे. हे सगळे पण आर्ट्सला होते. त्यामुळे काही तसा संबंध नव्हता. पण सी बेसिकली तुला माहीत असणं शक्य नाही, कारण तुझं फोकस एज्युकेशनवर होता, आमचा कल्चरल ऍक्टिव्हिटीजवर जास्त होता. बरोबर. आणि कॅन्टीनचा वरचा मजला जो आहे जिमखाना आहे तो आमच्या नावावर करून दिलेला होता. आम्ही तालमीसाठी गंमत सांगू माझी, मी कानेडी मीडियम मधून शिकली होती आणि मुलींच्या शाळेत. हो, मी बेळगावला होते. हलियाळ म्हणून तिथे एक छोटं गाव आहे, तिथे मुली परकर पोलका घालून शाळेत जायच्या, अशा ह्याच्यामध्ये माझ्या आजोळी होती. त्यामुळे मला मुलांची बोलणं म्हणजे मी असे शेलमध्ये जायचे. कॉलेजमध्ये तुला माहितीये पहिले 15-20 दिवस मी कॉलेजमध्ये प्रवेश पण नाही घेतला, कारण कॉलेजमध्ये यायचे सगळे मुलांचे घुळके बघून मी घाबरायचे आणि घरी निघून जायचे. आतमध्ये गेटच्या आत पण जायचे नाही, एवढी घाबरायचे की बापरे सगळीकडे मुलं उभी आहेत, सगळी कशी आत जाऊ. कारण पहिल्या दिवशी जेव्हा गेले तेव्हा सगळ्यांचे कॉमेंट्स आणि ते ऐकून मी इतकी घाबरायचे. आणि तुला माहितीये रुपालचं गेट अगदी छोटंच होतं जाण्यासाठी, मोठं असायचं तरी ते बंद असायचं आणि सगळी मुलं बाहेर घोळके करून उभे असायचे. आज जाताना असं लाज वाटायची, असं वाटायचं ही मुलं आपल्याला बघतायत, असं एक विचित्र काहीतरी सेन्सेशन असायचं. त्यामुळे असं वाटायचं की त्यामुळे जास्त ना मी कोणाशी बोलायचे, ते खरं कारण होतं. पण लोकांना वाटायचं मी अबोल आहे, घमेंडी आहे. स्कूलिंगमुळे तुझ्यामध्ये झालेलं. आणि नंतर 1-2 वर्ष इथे जेव्हा मुंबईत आले तेव्हा मुलींच्या शाळेत होते, त्यामुळे मुलांशी बोलणं हे कधी आयुष्यात जमलं नव्हतं किंवा बोलायचं हे
म्हणजे काहीतरी विचित्र वाटायचं मुलांची बोलणं म्हणजे. बरोबर. मग तुला ना ह्याच्यावरचा एक किस्सा असं सांगतो की म्हणजे पिढीचा फरक कसा असतो. माझी मुलगी राजा शिवाजी विद्यालय आपलं पूर्वा तिथे 4थी पर्यंत तिथे होते आणि नंतर 5वी पासून वरच्या वर्गात जाणार. मग तिथे को एज्युकेशन संपणार होतं, मुलींचं वेगळं होणार बरोबर. आणि तर ते म्हणाल बाबा चौथीतली मुली मला बाबा पुढच्या वर्षापासून मुलं नाहीत वर्गात. शी म्हटलं हे काय डिफरन्स बघ. तिच्या माइंडसेट मध्ये म्हणजे मारामारी करायला मस्ती करायला मुलं नाही हा माइंडसेट त्यावेळेला झालेला होता तिचा. म्हटलं हिचं काही खरं दिसत नाही. 2 पिढीतला फरक आहे तो. म्हणून मला ते आठवलं अचानक. मी रुपारेलमध्ये असताना ना ह्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज मुळे सेपरेट झालो होतो आणि मला करायचं होतं त्याच्यासाठी. मग जेवढे आपले सर होते, येवलेकर सर, शिंदे सर, त्यांनी खूप मदत केली, गाईड केलं. मुलाला एकटं पडू दिलं नाही किंवा तुमच्या घरची परिस्थिती कशी काय वगैरे याच्यासाठी सुद्धा त्यांचं लक्ष असायचं. बरोबर. त्यातलं सगळ्यात महत्वाचं अजून एक सरांचा वाटा होता, ते जोग सर होते आपल्याकडे, ते मराठी शिकवायचे. त्यांचं असोसिएशन जे होतं ना ते इतकं वेगळं होतं. म्हणजे पेरेंटल गायडन्स असा तो होता. माझ्या घरी वगैरे येऊन जाणं, काय करायचंय, कशा पद्धतीने, हे सगळं ते सांगायचं. मला ना खूप एल्डरली लोकांचं प्रेम मिळत गेलं. आज माझे पांढरे केस झालेले आहेत पण मला त्यांची आठवण येते. याचं कारण असं की त्या शिक्षकांनी आपल्याला घडवलंय, वेगळ्या पद्धतीने आपल्यावर संस्कार केले. बुकिश संस्कार नाही आहेत, त्याच्या पलीकडचे संस्कार आहेत, ते त्यांनी दिले. आणि म्हणून आजही रुपारेला आहे किंवा MD कॉलेजमधल्या काही शिक्षिका, म्हणजे नातू मॅडम मला पर्टिक्युलरली आठवतात, मेश्राम सर होते तिथे, शांता शेळके होत्या, अशा दिग्गजांच्या बरोबरीने मला कामही साहित्याची आवड पण निर्माण झाली त्याच्यामुळे. आणि मग तिथे प्रॉब्लेम काय व्हायचा की घरी जागा नसायची, मग कॉलेजमध्ये येऊन अभ्यासाला बसायचं. मग कॉलेजमध्ये कुठे बसायचं माहिती, प्रिन्सिपलची केबिन आणि हे आहे ना, तिथे सगळी मुलं रात्रीची अभ्यास करायला बसायची. आजकाल आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश पण नाही देत, माहित आहे ना? नाही, मला नाही, आजकाल तू जाऊ पण शकत नाही. तर आम्ही तिथे रात्रभर अभ्यास करायला बसायचो, सकाळची ट्रेन पकडून घरी जायचो. मग तिथे जे काही बसायचो ना ती मस्ती असायची. म्हणजे एक 4 तास बसलेलो असलो तर त्याच्यातली जवळजवळ 3 तास मस्ती असायची, पण 1 तास खूप सिन्सिअरली अभ्यास व्हायचा. ती जागा जी आहे सरांच्या म्हणजे केबिनच्या समोरची वगैरे, सगळं 7 आर्ट्स पर्यंत सगळी मुलं अशी अभ्यास करायला बसायची. जशा काही वरळीला वगैरे जागा आहे की जिथे ती स्ट्रीट आहे, स्टडी स्ट्रीट म्हणून आहे, की तिथे मुलं येऊन बसतात त्यांचा अभ्यास करायला, कारण शांत आहे. तसं आपल्या रुपारेलमध्ये आम्ही ते रात्र जागे राहायचो, वर्गात बसायचे सगळेजण. मला आठवतं. हा, पण वर्ग बंद करायचे नंतर. वर्ग बंद करायचे कठाड्यावरती. वर्ग बंद करायचे आणि मग तुम्हाला बाहेर बसायला परवानगी द्यायचे. आता आतमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये जाऊही शकत नाही. पण मस्ती म्हणजे स्टेशनवर 10 पैसे चहा, तो 10 पैशाचा चहा प्यायला स्टेशनवरच्या कॅन्टीनवर जायचं. शेवटची ट्रेन गेली की ते सगळं बंद व्हायचं, मग परत यायचं. तो एक 5-6 जणांचा असा कंपो असायचा आमचा. मौज मजा मस्ती सगळंच चाललेलं असायचं. बरोबर. मग तू असं ऍक्टिंग क्षेत्राकडे कसा काय वळलास? अमृता, आपण ह्या सगळ्या कॉलेजच्या गोष्टी आठवत असताना तू जसं मला विचारलंस की या इकडे येण्यासाठी मला काय सपोर्ट मिळेल, कॉलेजमध्ये ना आपल्याकडे हळूहळू एकांकिका करायला सुरुवात झाली होती आणि गायडन्स आपल्या आपणच करायचो. पण हे सगळं करत असताना ना प्रत्येक वर्गात जाऊन काही गोष्टींचं टॅलेंट हंट करणं वगैरे हे सुरू झालं होतं. आपल्या वर्गामध्ये सुद्धा ना आता आपण टेक्निकल जे आता सगळं जग चाललेलं आहे त्याच्यामुळे आपण खूप ऍडव्हान्स आहोत. त्यावेळेला तर एकमेकांना विचारणं माहीतच नव्हतं. फोन जर असायचे तेही पाठ असायचे, आपले फोन पाठ असायचे. आता एक नंबर लक्षात राहत नाही. बरोबर. त्यावेळेला ना तुमच्या त्या सुंदर मुलींचा एक वेगळा ग्रुप होता ज्याच्यामधली तू लीडर होतीस आणि तुझ्या बरोबर अजून 2-3 जणी होत्या. फेसबुक आणि ह्या सगळ्यामुळे ना आपण अनेक वर्षानंतर वेगळ्या पद्धतीने एकमेकांना ओळखायला लागलो. अरे मला ओळखलं का, मी अमुक. तसं 72-73
74, 75, 76, 77 ह्या सगळ्या ज्या बॅचेस आहेत त्याच्यामध्ये आपल्या बरोबर असलेले काही लोक आपल्याला शोधायचे. तुझ्या या पॉडकास्टच्या निमित्ताने आपल्याला कोणी सापडू शकतील का? तुझ्या मैत्रिणी होता असा तुमचा खडूस ग्रुप होता तो? तुला माहितीये का, आपण त्या खडूस ग्रुप मध्ये सुद्धा 4 जणी होतो आम्ही. एक कल्पना कोकाटे म्हणून होती, ती आता 3-4 वर्षापूर्वी कॅन्सरने गेली. त्यानंतर एक पुष्पा महाडिक म्हणून होती, ती आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मैत्रीण आहे आणि ती पिडियाट्रिशियन झाली आहे, आता रिटायर झालेली आहे, तिचं हॉस्पिटल आहे स्वतःचं. आणि अजून एक मैत्रीण माझ्याबरोबर होती, एक नीना धुरू नावाची, आणि तिला शोधण्याचा मी इतका प्रयत्न केला फेसबुक सगळ्या माध्यमातून, पण मी काही तिला शोधू शकले नाही. ती कीर्तिकर मार्केटमध्ये राहायची. मी कीर्तिकर मार्केटमध्ये गेले, त्यांच्या शेजारी पाहिजे जागा विकून सगळे गेले म्हणाले. आजूबाजूला चौकशी केली, तिची भावंड बिवंड खाली कीर्तिकर मार्केटमध्ये कांदा बटाट्याची दुकान आहेत, भांड्यांचे त्या प्रत्येक दुकानात जाऊन मी विचारलं, इथे ते धुरू म्हणून राहत होते, ते कुठे गेले? त्यांच्या एका भावंडाचे तरी ऍड्रेस, कारण काय तिचं लग्न झालं, मला असं आठवतं निगुडकर असं काहीतरी नाव होतं जे सासरचं, पण आम्ही नीनल नाव होतं, पण आम्ही नीनाच म्हणायचो तिला. आणि मी तिला लग्न होऊन ती गेली कल्याणला प्रथम, नंतर ती आली डोंबिवलीला, तो पण आमचा कॉन्टॅक्ट होता. आणि नंतर माझ्या शिफ्टिंग मध्ये तिचा जो लँडलाईनचा नंबर होता कुठे गेला, ते डायरी हरवली आणि नंबर गेला. मग त्या मधल्या 4-5 वर्षाच्या ह्याच्यातनं मी खूप तिला शोधण्याचा प्रयत्न करते, ती कुठे गे, पण मला जाम ती कुठे तिचा काही पत्ता सापडला नाही. ती मैत्रीण पुन्हा भेटावं असं वाटतंय मला, खूप तिला भेटावं वाटतं. मी सतत तिला शोधत असते कुठे. तर ह्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगते, तुम्हाला जर नीनल धुरू किंवा नीना धुरू हे माहेरचं नाव आणि सासरचं नाव तिचं निगुडकर असं काहीतरी सरनेम होतं. नवरा तिचा बिल्डर होता आणि ती आधी कल्याणला राहत होती, मग डोंबिवलीला आली. असं कुणीतरी मध्यंतरी सहज म्हणाले की आता ती ठाण्याला आली आणि खूप मोठा बिल्डर आहे तिचा नवरा, आता खूप मोठा बिल्डर झाला असं ऐकलंय. तर प्लीज माझ्या अमृता फिल्म्स या चॅनल मधून 1-on-1 ह्याच्यातून मी तुमच्याशी पण गप्पा मारते. तर तुम्हाला कुठेही माझी मैत्रीण मिळाली तर तिला नक्की कार्यक्रमाच्या शेवटी एक नंबर दाखवते, त्या नंबरवर प्लीज फोन करून सांगा किंवा तिला सांगा की तुमची मैत्रीण तुम्हाला खूप शोधते आहे, तर प्लीज तिने मला कॉन्टॅक्ट करावा. मला खूप इच्छा आहे तिला भेटायची. आज कॉलेजचा माझा एक मित्र आलाय, त्या निमित्ताने आम्ही कॉलेजच्याच गप्पा बोलतोय, त्याच्याविषयी काही विचारतच नाहीये तुझं करिअर आणि काय, तर मी बोलणार आहे पण मी दुसऱ्या भागात.